ओम काली. पुन्हा एकदा आपल्या आध्यात्मिक यूट्यूब परिवारात सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आजचा आपला विषय जे भक्तांच्या नवसाला पावणारे आहेत, भक्त संकटी असताना एका हाकेसरशी धावत जाणारे आहेत आणि गुरूंच्या फक्त एका आदेशावरती वेदावती नदी जी आहे आत्ता पुसेगावमध्ये, त्या पुसेगावामध्ये सिद्धेश्वराच्या मंदिरामध्ये भगवान शिवांच्या सेवेत रत झालेल्या अशा सेवागिरी महाराजांचं लीलाचरित्र आपण आज जाणून घेणार आहे. त्याचबरोबर त्यांनी केलेल्या अनेक चमत्कारांवरती सुद्धा आपण एक नजर टाकणार आहे. मुळातच सेवागिरी महाराज मूळचे महाराष्ट्रातले नाही आहेत. महाराजांचा जन्म जो आहे तो गुजरात राज्यामध्ये जुनागड नावाचं संस्थान होतं. त्या काळामध्ये त्या जुनागड संस्थानामध्ये एका राजपूत कुटुंबामध्ये महाराजांचा जन्म झालेला होता. त्यांचं खरं नाव जे आहे ते शिवसिंग, पण नंतर त्यांना पूर्णागिरी नावाचे गुरु प्राप्त झाले. पूर्णागिरी गुरूंच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी सगळा जो काही आध्यात्मिक ज्ञान प्राप्ती आहे ती त्यांना प्राप्त झाल्यानंतर त्यांचं नाव सेवागिरी हे त्यांच्या गुरूंनी ठेवलेलं होतं. आणि हे जे काही आध्यात्मिक ज्ञान म्हणजे आध्यात्मिक शिक्षण पूर्ण झालं त्यानंतर चारधाम यात्रा केली जाते. त्या पद्धतीने ते भारत भ्रमण करण्यासाठी चारधाम यात्रेमध्ये ते निघालेले आहेत. ह्या चारधाम यात्रेच्या दरम्यानच त्यांना पुसेगावमधल्या एका व्यक्तीची जे आता सध्याला सातारा जिल्ह्यामध्ये पुसेगाव नावाचं जे गाव आहे त्या पुसेगावामध्ये एका व्यक्तीची त्यांची भेट झाली होती. आणि त्या व्यक्तीच्या सांगण्यावरून आणि गुरूंचा सुद्धा हे आदेश होताच की त्या व्यक्तीच्या सांगण्यावरून त्या व्यक्तीच्या विनंतीवरून हे जे काही सेवागिरी महाराज आहेत हे या खटाव तालुक्यामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये जे पुसेगाव नावाचं गाव आहे ह्या पुसेगाव गावामध्ये ते आलेले आहेत. ह्या पुसेगावामध्ये सिद्धेश्वराचं एक मंदिर आहे आणि या सिद्धेश्वराच्या मंदिरामध्ये त्यांनी तिथला पुढचं जे काही भक्ती परमेश्वराची भगवान शिवांची उपासना ही सुरू केलेली आहे. त्यांचा दिनक्रमसुद्धा एका योग्याला एका तपस्वीला साजेल असाच असायचा. दररोज ब्रह्ममुहूर्तावर ते उठून वेदावती नदीवरती ब्रह्ममुहूर्तावर जाऊन स्नान करून यायची. त्यानंतर विधिवत भगवान शिवशंकरांची म्हणजे सिद्धेश्वराची पूजा अर्चना खूप मोठ्या मोठ्या मंत्रोच्चारामध्ये ते करत असायचे. आणि ही पूजा करत असताना तिथे एक चमत्कार व्हायचा. चमत्कार असा असायचा की त्यांची ही सेवा चालू असताना त्या पिंडीतून सुद्धा मोठमोठ्याने सिंहनाद व्हायचा. मोठ्या मोठ्याने असा सिंहनाद त्या पिंडीतून बाहेर पडायचा. आणि अशा ह्या भक्तिमय अवस्थेमध्ये हे सेवागिरी महाराज तासनतास ध्यानामध्ये निघून जायचे. तासनतास एका जागेवरती ध्यानामध्ये विलीन होऊन जायचे. असा हा त्यांचा दिनक्रम चालत असायचा. त्यानंतर त्यांची ज्यावेळेस ही पूजा अर्चना व्हायची त्याच्यानंतर ते मग मंदिराच्या बाहेर पडून भिक्षेसाठी निघायचे. गावामध्ये अलग निरंजन या मंत्रघोषामध्ये या नादामध्ये प्रत्येक घरोघरी जाऊन ते भिक्षा मागायचे ते आणि त्यांचे शिष्य आणि त्यांच्यावरती त्यांचा उदरनिर्वाह करायचे. आता मुळामध्ये सेवागिरी महाराजांचा जो काही हे लीला कार्य आहे त्यांची जी काही ही अवतार संकल्पना आहे ती काय जुनी नाही. ही आधुनिक काळामध्येही त्यांची लीला कार्य झालेलं आहे. त्या काळामध्ये समाजसुधारक जे होते त्या समाजसुधारकांनी अंधश्रद्धा निर्मूलनाचं कार्य हाती घेतलं होतं. आपल्या अख्ख्या भारतभर हे चालू होतं आणि गावोगावी त्याचा प्रचार प्रसार होत होता. त्या चळवळीचा प्रभाव ह्या पुसेगावात सुद्धा खूप पडला होता. आता कसं होतं त्या गावामध्ये ज्या पद्धतीने चांगली माणसं होती जशी सेवागिरी महाराजांना मानणारी माणसं होती त्याच पद्धतीने सेवागिरी महाराजांचा द्वेष करणारी सुद्धा माणसं होती. मग आता ही जी काही द्वेष करणारी माणसं आहेत ह्या लोकांनी ही तिरस्कार करणाऱ्या लोकांनी एकत्र येऊन आणि ह्या चळवळीचा आधार घेतला आणि त्यांची जी काही गावामध्ये जी भिक्षा देत होती लोक त्याच्यावरती त्यांनी बंदी आणली. महाराजांना त्यांच्या शिष्यांना ती लोक भिक्षा देण्याशी झाली. एकदा तर काय झालं, महाराजांचे शिष्य ज्यावेळेस गावामध्ये भिक्षा मागायला गेले त्यावेळेस ह्या लोकांनी जे तिरस्कार करणारी लोक होती ह्या लोकांनी भिक्षेच्या जोळीमध्ये माती दगड टाकलं, त्यांचा अपमान केला आणि त्यांना तिथून हाकलून लावलं. आणि ज्यावेळेस ही जी शिष्यमंडळी ज्यावेळेस महाराजांकडे गेले त्यावेळेस महाराजांना त्याचा राग आला. महाराज गावामध्ये गेले आणि त्या लोकांना बोलले, तुम्हाला फक्त माझे काही शिष्य आहेत त्यांना तुम्हाला एक वेळची फक्त तुम्हाला भिक्षा देणं जर अवघड जात असेल तर तुम्ही माझ्याबरोबर चला, मी तुम्हाला पाहिजे तेवढी भिक्षा देतो, तुम्ही आज माझ्याकडून भिक्षा घेऊन जावा, तुमच्या भिक्षेची मला गरज नाही. असं म्हटल्यानंतर ह्या लोकांनी त्यांची थट्टा उडवायला सुरुवात केली. म्हणले, अरे गोसाव्या, म्हणले तू स्वतः आमच्याकडून भिक्षा मागून स्वतःचा उदरनिर्वाह करत असतोयस आणि तू आम्हाला काय भिक्षा देणार. मग त्यातली काही चांगली लोकंसुद्धा होती, काही म्हातारी लोक जे विचार करणारी ते म्हणले की इतके महाराज सांगते तर चला आपल्याला जायला काय हरकत आहे. त्यावेळेस सर्व लोक महाराजांच्या पाठीमागं तिथं गेले आणि महाराजांच्या पाठीमागे गेल्यानंतर आता सध्याला जे काही समाधी मंदिर आहे त्या समाधी मंदिराच्या पाठीमागं अजून स्वतः पिंपळाचं झाड आहे. त्या पिंपळाच्या झाडाला महाराजांनी त्यांची भिक्षेची जोडी अडकावली
आणि त्या परब्रह्मस्वरूपिणी जे काही आपली अन्नपूर्णा माता आहे, त्या अन्नपूर्णा महामायेचं त्यांनी आवाहन त्या ठिकाणी केलं. आणि आवाहन केल्यानंतर आदेश म्हणताच त्या झाडातून, म्हणजे ती जी काही त्यांची तिथं जोळी अडकवली होती, त्या जोळीतून ती जोळी परिपूर्ण भरून त्या जोळीतून पीठ बाहेर पडायला लागलं. महाराजांनी गावकऱ्यांना सांगितलं, जेवढं तुम्हाला पीठ घेऊन जायचं आहे तेवढं तुम्ही पीठ घेऊन जावा. अख्ख्या गावाला आज माझ्याकडून जेवण आहे. लोक ठिकीच्या ठिकी भरून, झोळ्याच्या झोळ्या भरून त्यांची ती पीठं घरी घेऊन जात होते. पण तरीसुद्धा संपूर्ण गावाचं जरी पीठ सगळ्यांनी जरी घेऊन गेलं तरी ते पीठ काही संपलं नाही. ते त्या झाडातून, त्या जोळीतून पडायचं. त्यावेळी एका गोसाव्याने, एका संन्याशाने अख्ख्या गावाला ज्यावेळेस हे जेवण दिलं गेलं, त्यांच्याकडून हे अन्न दिलं गेलं, कोरडी दीक्षा दिली गेली, कोरडे शिदा दिला गेला, त्यावेळेसपासून लोकांचा त्यांच्यावरती खूप विश्वास वाढला. खूप लोक त्यांना शरण गेलेले आहेत त्यावेळेस. असंच एकदा पुसेगावमधील शंकर जाधव नावाचे एक व्यक्ती होते. त्या शंकर जाधव व्यक्तीचा जो मुलगा आहे, तो मुलगा अचानक काही कारणाने त्याचं निधन झालं. साऱ्या गावावर शोककळा त्यावेळेस पसरली, दुःखाचा डोंगर पसरला. ज्यावेळी मुलाचे आईवडील महाराजांना शरण गेले, त्यावेळी महाराजांनी आपल्या योगबळावरती त्या मेलेल्या मुलाला सुद्धा त्यांनी तिथं जिवंत केलेलं आहे. आणि त्यांच्या या चमत्कारानंतर त्यांच्या गावकऱ्यांची त्यांच्यावर खूपच श्रद्धा वाढली. गावोगावी त्यांचा प्रचार प्रसार त्यांच्या या लीला कार्याचा व्हायला लागला. लांबून लांबून लोक त्यांच्या दर्शनासाठी यायला लागले. ह्याच्यामध्येच त्यांचे अनेक भक्त वाढले गेले. खूप लोक त्यांच्याजवळ येऊन त्यांच्या मठामध्ये राहायला लागले, त्यांची सेवा करायला लागले. ह्याच पद्धतीने त्यांचा एक फलटणचे भक्त होते. ते फलटणचे भक्त त्यांना भेटायसाठी तिथे गेले होते आणि त्याच मठामध्ये बसून ते ग्रंथ वाचत बसले होते. आणि अचानक झालं काय, त्यांना चहा पिण्याची खूप इच्छा झाली. आता चहा पिण्याची तर इच्छा झालेली आहे, पुढं ग्रंथाचं पारायण चालू आहे. आता नियम असा आहे की बाबा ग्रंथ पारायण करत असताना जोपर्यंत संकल्प आहे, जेवढा संकल्प आहे तो पूर्ण केल्याशिवाय उठता येत नाही. आणि आता करायचं काय, मला तर चहाची तलब झालेली आहे. मग त्यावेळेस थोड्याच वेळामध्ये तिथं महाराज आले, सेवागिरी महाराज तिथं आले. सेवागिरी महाराज त्याला म्हणाले, तू उठ म्हणले, मला चहा प्यायची खूप इच्छा झालेली आहे. काय कर, आपल्या दोघांसाठी जाऊन तू चहा घेऊन ये. म्हणजे ह्याच्यावरनं कळतं की महाराज त्यांच्या योगबळावरती आपल्या भक्तांच्या ज्या काही सुप्त इच्छा असतील, लहान सहानसुद्धा इच्छा पूर्ण करण्याचं कार्य हे आपले सेवागिरी महाराज करत होते. जवळजवळ 10 जानेवारी 1948ला त्यांनी पुसेगाव येथे संजीवन समाधी घेतलेली आहे. तिथं त्यांनी स्वतःचा जो काही देह आहे तो परमेश्वराच्या चरणामध्ये लीन करून टाकलेला आहे. आतासुद्धा हे जे काही श्री क्षेत्र पुसेगाव आहे, तालुका खटाव, जिल्हा सातारा, इथं हे त्यांचं एक मोठं मंदिर बांधलेलं आहे. त्यांचा तो मठ आहे अजूनसुद्धा. दरवर्षी डिसेंबर जानेवारीच्या दरम्यान 11 दिवसांची तिथं भव्य यात्रा भरते. आणि ह्या यात्रेमध्ये महाराजांच्या रथाची सुद्धा गावातून मिरवणूक काढली जाते. असे हे सेवागिरी महाराज पुसेगावचे होते. आतासुद्धा ते भक्तांच्या नवसाला पावतात. खूप लोकांची त्यांच्यावर श्रद्धा आहे. आजची आपली ही माहिती जर आपल्याला आवडलेली असेल तर आपला चॅनल जो आहे तो नक्की सबस्क्राईब करा. ही जे काही आपली आध्यात्मिक माहिती आहे ती अनेक लोकांपर्यंत पोचली पाहिजे. त्यासाठी जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करा. खूप खूप धन्यवाद सर्वांचं.